पण ह्याच्यात खालच्या ह्याच्यात तुमच्या राहील पण बघा राहील ना. आता आपल्याला 15-20 मिनिटं फ्लॅट वॉक आहे, 15-20 मिनिट्स फ्लॅट वॉक आहे. तिथून आपलं एक रूट नाकिंडाकडे जाते, ते घ्यायचं नाही आपल्याला, कौलाच्या दारीला जायचं. सुरुवातीला आपण एकत्रच म्हणजे सुरुवातीला काय शेवटपर्यंत एकत्रच राहायचं. पण मी फ्रंटला असेल, इथे पुष्कर मागे असेल. नाखिंड कौलाची धार हे जो रूट आहे तिथे एक रिज आहे, प्रॉपर म्हणजे पातळ रिज आहे, दोन्ही साईडला व्हॅली आहे. सो आपल्याला काही गोष्टी बी केअरफुल राहायचं. आपल्याला कसं की चालताना अचानक पीछेमध्ये देखो बॅलेन्स मिसबॅलेन्स होऊ शकतं. अँड बॅग हेवी आहे आपली, अचानक लेस बांधायची असेल डिरेक्टली मत बेंड होणार नीचे, फिर ये पटक से गिर सकते. लेस वगैरे बांधायची वर पाय घेऊन बांधा. प्लस मागे बघण्यापेक्षा माउथ टू माउथ कम्युनिकेशन करा. आपको पता है आपके पीछे कौन चल रहा है, उससे बात हो रही है, वो पीछे से बात करेगा ऐसे. और फटक से यहाँ पर क्या अभी पाऊस आला हा, अचानक से विंड येतं, मग तो झटका लागतो असं. तो आपल्याला सुरुवातीचं म्हणजे प्रॉपर असेंड सुरू झाल्याच्या नंतर 20-25 मिनटं अर्ध्या तासाने एक रॉक पॅच लागेल. स्लिपरी रॉक पॅच आहे थोडा, ऐसा क्रॉस है, थोड़ा फ्लैट है. उधर एट अ टाइम एक बंदा चढ़ेगा. स्टार्टिंग का 3 घंटा, आता 7:15 होता है. 10 बजे तक हम लोग ऊपर पहुंच जाएंगे टॉप पे. ऑलरेडी आता अपन रायगढ़ डिस्ट्रिक्ट में है. 10 बजे हम लोग हो गए पुणे डिस्ट्रिक्ट में. ये हम लोग अभी सी लेवल से 1000-1500 फूट ऊपर है. आणि आता आपण पुण्याला असणार तेव्हा अबाव द सी लेवल 3500 to 4000 फीट अपन असणार. सो अपन कोकणात आहोत आता, कोकण रीजन में हम लोग, और ऊपर घाट माथा पे जाएंगे. काय करतोय? डोळे बघ, शिवर खूप शिवर करते. घाबरले तो, रात्रभर बाहेर ठेवले, हेल्प मागत असेल. पॉसिबल कसला हा जो ट्रेक आहे तो घाटवाटा या प्रकारात मोडतो. घाटवाटा म्हणजे हे मार्ग ऐतिहासिकदृष्ट्या दख्खनच्या पठाराला कोकण किनाऱ्याशी जोडणारे मार्ग म्हणून वापरले जात होते, ज्यामुळे व्यापार आणि प्रवास सुलभ झाला. कौल्याची धार ही एक घाटवाट आहे जी महाराष्ट्रातील पश्चिम घाटात आहे. विशेषतः ती नाखिंडा घाटाजवळून पेठ कोथळीगड गावाजवळून जाते. आणि ही घाटवाट ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि ती नाखिंडा घाटाच्या वाटेने जोडलेली आहे. गुरु बेचकी ठेवली. हो. साडी नेसलेल्या बायकांसारखं झालंय. त्या दिवशी मी असे डायरेक्ट मारत होतो, असं वर करून नेलं. तो दगड दिसतोय ना तुम्हाला, वो पत्थर दिख रहा है. अभी इसमें कैसा होता है, ये रूरल एरिया मध्ये देव, आपण देव कैसे मानते की शहरातल्या लोकांना देव म्हणजे काय माहिती, गणपती, शंकर पार्वती, हनुमानजी. पण इथले जे डोंगरात राहणारे लोक आहेत, पहाड़ों में रहने वाले लोग हैं, उनके लिए नेचर ही देव भगवान है. तर हर त्यांच्यासाठी लोकल डीटीज होती ना, लोकल डीटीज. फिर जैसे हमने कंतारा मूवी देखा, उसमें वो लोकल क्षेत्रपाल होते हैं, वैसे काइंड ऑफ हो सकता है. म्हणजे हे इनको बाउंड्री होती, म्हणजे त्यांच्या बाउंड्रीच्या बाहेर ते त्यांचं काही नसतं, पण बाउंड्रीच्या आत अगर कोई गलत काम आके कर रहा है, फॉर एग्जांपल ये भगवान का पेड़ है या फिर भगवान का किसी ने पेशाब कर दिया, फिर कोण टॉयलेटला वगैरे गेला किंवा इसको चॅलेंज कर रहा है, मग ते अपने को फिर प्रॉब्लेम होता है. मग ते आमच्यासोबत झालंय काही वेळात असं की चुकून कोणीतरी वॉशरूमला गेले तिथे
आणि जसं मगाशी विषय काढलेला नॉनवेज, तो अगर ट्रैक पे कोई मतलब स्टे कर रहा है, गाँव में खा रहा है तो ठीक है, बट ट्रैक पे मी कॅरी करायला सांगत नाही टिफिन बॉक्समध्ये. पण आपण अशा इथून जातो तो ते आपल्याला थोडं नेगेटिवली हे होऊ शकतं, आपण अंजाने में किसी का इन्सल्ट हो जातं तसं. आणि झालं आहे आमच्यासोबत चुकून, म्हणजे आम्ही लोणावळा भीमाशंकर ट्रैक किया था नॉनवेज खाऊन वगैरे पूरा एक दिन आम्ही चकवा घूम रहे थे, एक दिन. शाम को आके फिर गाँव में फिर से स्टे किया 2 घंटा पीछे आके. तर तसं पण तो एक वेशीवरचा देव बोलतात. वेश मीन्स बाउंड्री. या मार्गावरून ट्रेक करताना आपल्याला डोंगर, दऱ्या आणि घनदाट जंगल यांचा अनुभव मिळतो. कौल्याच्या धारेच्या पायथ्याशी पेठ नावाचं एक गाव आहे, जे या ट्रेकचा एक महत्त्वाचा भाग आहे. या वाटेवर पिण्याच्या पाण्याची सोय कमी असल्यामुळे ट्रेक सुरू करताना मुबलक पाण्याची व्यवस्था करावी लागते. कौल्याच्या धारेच्या वाटेने जाताना आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात शांत आणि सुंदर असा अनुभव मिळतो. मस्त धुकं पडलंय. एरवी गरम होतं आपल्याला सह्याद्रीत, आज नव्हतं असं गरम असं नाही. हां, गरम म्हणजे आता असं काय विंडशीटर घातलंय सगळ्यांनी, रेनकोट घातलाय ना, त्यामुळे ते जास्त गरम वाटतंय. पण तरी पण म्हणजे एरवी आपल्याला वाटतं ट्रेकला सह्याद्रीत, ते नाही हो, वाटत. पाऊस ना असा येऊन जाऊ नये, म्हणजे पावसाला सुरुवात झाली आहे, आम्ही विंडशीटर घालतो आणि लगेच मग एक 5-10 मिनिटांनी पाऊस बंद होतो. कौल्याची धार सुरू झाली इथून. कौल्याची धार आता सुरू झाली. आपण आता अशा ह्याच्यावर आहोत ना, धार म्हणजे धार, डोंगराचा असा भाग तिथे एका बाजू, दोन्ही बाजूला दऱ्या, हां, त्याला धार म्हणतात. आणि अजून पण हे कमी कमी होत जाणार, कमी कमी होत जाईल नंतर जसं आपण जाऊ. धार अजून धारदार होत जाईल. मस्त पाऊस आला इथे. इथे कोथळीगड आहे. आम्ही कोथळीगडला असा वळसा घालून की या कौल्याच्या धारेने सेतून वर जाणार त्या बाजूला. दिसायला जरी सोपं वाटलं तरी हे सोपं नाही आहे. आणि जिथे आपण वर जाणार आहोत तिथे सगळं धुकंच दिसतंय आणि ढग आलेत सगळीकडे. मला तिथे जायचं आहे, तिथे विंडमिल्स आहेत, तिथे जाणार आहे. आणि असं वरून त्या बाजूला भीमाशंकर. अजिंक्य, तिथे फक्त वर चढताना फॉल आहे, तो एक एक करून मागच्याला सांगत या. एक जण पुढे या, मागच्याला सांगत. दिसत नाही पण खोल खड्डा आहे इथे. फक्त दगड आहेत, दगडांवर शेवाळा. थोडा जरी पाय चुकला, ग्रीप मिळाली नाही तर घसरणार.
चला अजिंक्य सावकाश वाट ना ची निमुळती होत चालली आहे. पुढे जाऊन आणखीन छोटी होणार. पहिला रॉक पॅच. सावकाश सावकाश सध्या फोटो ठेवा वरून मिळणार व्ह्यू. आम्ही पहिल्या क्लिअरिंगवर पोहोचलो आणि काही वेळासाठी का होईना आजूबाजूचे दृश्य अगदी स्पष्ट झाले. कोथळीगडचे दर्शन झाले आणि आसपासचे पर्वत आणि दूर दूरवर पसरलेली हिरवळ पाहून मनाला समाधान वाटले. आता ॲक्च्युअल धारेला सुरुवात झाली आहे. दोन्ही साईडला व्हॅली आणि मध्ये निमुळती वाट आणि ते आणखीन लहान होत जाणार आहे पुढे जाऊन. हो आणि म्हणालो ना इथे गर्दी नसण्याचा फायदा की डेन्स जंगल आणि गवत मिळालं आहे. नाहीतर एरवी फक्त कचरा असतो वाटेवर. तुटलेले शूज पडलेले असतात लोकांचे. हा आहे पहिला रॉक पॅच. इथे चढताना चांगल्या ग्रिपचे शूज असणं हे खूप महत्त्वाचं आहे. काढावा लागेल. रेनकोट काढावा लागेल. डोपर अडकणार. एक एक स्टेप पुढे वा. थांबा थांबा. मागच्याला सांग. चल 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 हिरो. त्याला एक सापटी दे बोटावर. चल चल छोटी करा हो भाऊजी. हे बघा पाय आडवे टाकायचे आहेत. मागून जा ना वर. हे बघ इथून जाय बघ. ग्रीपच नाही. येईल ग्रीप. अजून थोडा पाय आत घे. इथे ना तिथे तो तुम्हाला पाय टाक. इथे भासळ आहे बघ. मातीवर पाय देऊन इथे सांभाळ. राईट साईडच्या मातीवर पाय नका देऊ. ये असंच वजन टाकणार.
इथे सावकाश या. इथून येऊन या गॅपमधनं वर यायचं आहे पाय टाकत अडकत. पहिला रॉक पॅच आम्ही आता चढून आलो. इथे एक छोटासा ब्रेक घेतला आहे. समोर दिसतोय तो खुथाळीगड. या रॉक पॅचला पाऊस आणि वारा असतं तर नसतं थांबायला, कारण इथे उभंच राहायला मिळेल. ठीक आहे. उद्या मग टी शर्ट चेंज करायचं लागेल मला. ब्लॅक म्हणजे भीमाशंकर हे जे कुत्रे ते पेठ गावापासून आमच्या जवळ आहेत, आमच्या बरोबर आहेत. पहिला रॉक पॅच चढून आले आमच्या बरोबर. आता दुसरा पण चढतील की नाही आपण बघूया. बॅग हेवी आहे. यांचं काय चालू आहे? बाजूला इथे ठेवतोय. हा तू ये वरती दे, हात दे. इथे जा चौकात. काय आणलं रे बाबा? अरे दोघांचं सामान. तर तिच्या बॅग मध्ये काय होतं? खायचं सामान. मी मागे बघतो. तू 12 लोकांचं खायचं आणलं. हो मीच आहे. ते सुबोध माझ्याबद्दलच बोलत होता. दे दे. आलो आलो. नाही नाही, हा कॅमेरा घेत येतोय म्हणून आधार घेतला मी त्याला. सावकाश. हां तू येणार? हां येईल. दुसरी बॅग असती तर एवढं वजन नसतं. दुसरी बॅग असती तर वजन नसतं. एक काठी घेऊन जा. दोघांचं आहे ना मेन. दुसरी बॅग असली ना ती मजबूत आहे म्हणून ती ती दोन्ही कोणाचे काय हवाय तर सांग. दोन्ही आमचे. हा घे. एक आप्पाची अजिंक्य वरती त्या काठी दे रे, काठी दे. ग्रिप कन्फर्म. गोप्रो देतो. बॉडी वेट पुढे टाकला. बॉडी वेट असो भाऊजी पुढे या ना, मला सपोर्ट द्यायला. हां जा. काठी छोटी कर. जा. छोटी झाली की नाही ती अडकते. हां जा. हे आप्पा प्लॅटूवर थांबव सगळ्यांना. सावकाश. काय नाही झालं थोडंसं आहे. ऐका ती काठी ठेवून द्या बाजूला. दगडावर ठेवून द्या. छोटे छोटे घे ना पाय. पलीकडच्या दगडावर ठेव पाय. नाही नाही खाली खाली लेफ्ट वाला. हां छोटे छोटे स्टेप. उडी मारली डायरेक्ट. कुठे गेला खाली परत. काय म्हणतोय? आणि हाईट लेफ्टचं छोटं दगड आहे. केलं ना. पाणी पिऊ. थांब एक मी स्टेप वर जातो. एक मिनिट. ओके फोटो काढतोय. पिशवी हवी व्हिडिओ. खतरनाक सामान आणलंय रे तू. दोघांचे कपडे. फरक बघितला काय? लेफ्टला बघ आणि राईटला बघ. इकडे काय नाही. ते सगळे ढगाचे अडकलेत. अरे हा हा बरोबर. आणि ही धार आहे, ही कौल्याची धार. ही धार आहे. ते असा एक काढ ना. या धारेवरून आम्ही असं आता
चालत आलो. थांबायचं आहे वरती. लाईटला हा दिसणार सगळं. अजून वर जायचंय. आलात तुम्ही. धार काय छान दिसते. तो समोर दिसतोय तो कोथळीगड आणि त्याला असा आपण वळसा घालून आलो आणि ही धार आहे. याला या धारेवरून आम्ही आलो असं बघून आलो आणि आम्हाला आता तिथे वर जायचं आहे. लांब पवनचक्क्या दिसत आहेत तिथे. हा फोटो पण छान येईल हे बघ. मस्त दाखवलेच लगेच मला. हो. सूर्य आलाय आणि मागून असं ते पवनचक्क्याच्या मागूनच ते खाली थांबलो होतो. कवल्याची धार खरंच धार आहे. हो. डिफिकल्ट पार्ट संपला ना. आता काय रॉक पॅच संपला. आता प्लॅटो. त्यानंतर मग पुढं चालत जायचं आहे. 40 किलोमीटर होईल टोटल. 40 2 दिवसात. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो कारण खूप मोठा झाला आहे. आता उरलेला दिवस आपण पुढच्या भागात कंटिन्यू करूया.